अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज 7 शनिवार बालाजी व्रताचं उद्यापन आहे. खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो, मग बालाजी व्रत हे कोणी करू शकतो? कोणीही करू शकतो. कोणत्याही शनिवारपासून तुम्ही हे बालाजी व्रत करू शकता. लग्न असेल, जॉब असेल, संतान असेल, आपल्या कोणत्याही प्रश्नासाठी साधं आणि सोपं. सगळ्यात पहिले हळदीने जिथं आपल्याला बालाजी व्रत करायचं आहे तिथं हळदीने पहिले छानपैकी लेपन करून घ्यायचं. खाली पिवळा कपडा आहे तो पिवळा कपडा टाकायचा. आपण भस्म लावू शकता. कपाळी भस्म, छातीला भस्म, हाताला भस्म लावायचं. छानपैकी पूजा मांडणी करायची. ही साधी सोपी पूजा मांडणी कोणीही करू शकतो. तुम्ही बॅचलर असाल, कुठेही राहत असाल, तो घरच्या घरी पूजा मांडणी करू शकता. पिवळा कपडा टाकला, पिवळा कपडा टाकून घ्यायचा. बालाजी महाराजांना पिवळं वस्त्र खूप आवडतं. पिवळा कपडा आहे तो पिवळा कपडा टाकायचा. पिवळा कपडा टाकल्यानंतर जिथं आपण याच्यामध्ये आपण गणपती बाप्पा असेल, देवीचा टाक असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, त्याच्यावर आपण अभिषेक करणार आहोत. आणि ही पूजा शक्यतो करून सकाळी केली छान असती. संध्याकाळी जमली तर संध्याकाळी करा. कोणत्याही शनिवारपासून आपण हे करू शकतो. त्यासाठी आपला बालाजी महाराजांचा फोटो पाहिजे. कोणताही फोटो ठेवा, छोटा ठेवा, मोठा ठेवा. बालाजी महाराजांचा फोटो ठेवणं महत्त्वाचं आहे. बघा, साधी जरी पूजा मांडली पण शेवटी बघा पूजा मांडल्यानंतर कसं छान वाटतं. बालाजी महाराजांचं आहे. आपल्याकडे बालाजी महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा. नसेल मूर्ती नुसता फोटो ठेवायचा. बालाजी महाराजांना चंदन असेल, पिवळं चंदन असेल ते लावायचं. दिवा असेल 2 दिवा लावा. आणि शनिवारी उपवास जमला तर उपवास करा. नाही जमलं काही हरकत नाही आहे. हे बालाजी महाराज शनिवारचं व्रत करून घेत असतात. आणि त्या शनिवारी बालाजी महाराज स्वतः प्रत्यक्ष येत असतात. हे शेवटचा शनिवार होता, त्यामुळे खूप जण आले होते दर्शन घेण्यासाठी, खूप जण प्रसाद घेण्यासाठी आले होते. त्याचा अनुभव पण मी शेवटच्या याच्यामध्ये सांगणार आहे की रात्री 11 वाजेपर्यंत लोक सुरू होते. गंध अक्षता फुल, गंध अक्षता असेल ते बालाजी महाराजांना लावायचं. सगळ्यात पहिले खाली हळदीने लेपन करायचं. पिवळा कपडा टाका, फोटो ठेवायचा, दिवे लावायचे. धूप असेल धूप लावा, दीप लावा. ही शनिवारचं हार असेल हार घालून घ्यायचा. शनिवारचं आपण जेव्हा करतो ते एक प्रकारचं मनामध्ये प्रसन्न वाटतं. लाल फूल असेल, लाल फूल. बालाजी महाराजांना तुळशीपत्र खूप आवडतं. म्हणजे तुळशीपत्राची तुम्ही माळ जरी केली तरी खूप छान. तुळशीपत्राची माळ करून घ्यायची. त्यांना गंध अक्षता फुल व्हायचं बालाजी महाराजांना. आणि शनिवारचा दिवस एवढा प्रसन्न वाटतो. बालाजी महाराज सगळे देणार आहे. कारण की बालाजी महाराजांची जेव्हा आपण फोटो मांडतो तर लक्ष्मी असेल, पद्मावती असेल, हे दोघी जणी पण येत असतात. लक्षात ठेवा, जिथे पती असतो लक्ष्मीपती आहे, म्हणून जिथे पती असतो तिथे पद्मावती देवी असेल, लक्ष्मी असेल, महालक्ष्मी असेल, त्या हमखास येत असतात. त्या दिवशी खूप प्रसन्न वाटतं. अशी साधी सोपी पूजा मांडणी करायची. कलश असेल, कलशाचा नारळ तुम्ही प्रत्येक वेळेस बदलणार नाही तर चालेल, शेवटी करून घ्यायचा. आता कलश करायच्या वेळेस त्यामध्ये गंध अक्षता फुल, कॉईन असेल कॉईन टाका. कलशाला एक दोरा बांधायचा, तिथं स्वस्तिक काढायचं. ही साधी आणि सोपी पूजा आहे. हे कोणीही करू शकतं. जात पात धर्म पंथ लिंग असं काहीच नाही आहे, कोणीही करू शकतो. गंधाक्षत फुल म्हणून ही पूजा तुम्हाला मी सगळी दाखवतोय. ही पूजा करायला वेळ लागतो. बालाजी महाराज आपली परीक्षा घेत असतात. आपल्याला वाटेल 10-15 मिनिटात पूजा झाली, असं नाही. वेळ लागतो. शांततेत आपण करायला पाहिजे. आणि त्याला एक दोरा असेल कोणताही दोऱ्याने, 5 किंवा 7 दोऱ्याने हे करून घ्यायचं. दोरा लावून घ्यायचा. त्याला गंधाक्षता फुल व्हायचं. आतमध्ये कॉईन टाकायचा. कलशामधला नारळ तुम्ही प्रत्येक वेळेस चेंज केला तरी चालेल. तेच नारळ ठेवलं तरी चालतं, काही हरकत नाही. ते नारळ जरी ठेवलं, आम्ही तेच नारळ ठेवतो, काही हरकत नाही आहे. नारळाला गंधाक्षता फुल, इथं स्वस्तिक काढायचं छानपैकी. आणि मनामध्ये श्री व्यंकटेशाय नमः, श्री व्यंकटेशाय नमः, श्री व्यंकटेशाय नमः हा जप आपण सुरू ठेवायचा. ही पूजा महिलांनी पण करू शकता. महिला असेल, पुरुष असेल, कोणी करू शकतं. साधी सोपी. कलश मांडायचा. कलश मांडल्यानंतर कलशाला आपण नागलीचे पानं आहे. आता माझ्या वेळेस शेवटच्या याच्यामध्ये नागलीचे पानं आहे. नागलीचे पानं आपण लावायचे. नारळ ठेवायचा. नारळाला पण गंधाक्षता फुल व्हायचं. आणि हे केल्यानंतर गंधाक्षता फुल व्हायचं. नंतर आपण आपल्या देवघरामध्ये गणपतीचा मूर्ती, देवीचा टाक, गणपतीची मूर्ती असेल, देवीचा टाक असेल, त्याच्यासोबत बाळकृष्णाची मूर्ती असेल, कापसाची वात,
ही बालाजी महाराजांना खूप आवडते. कापसाची मात बघा, साधं सोपं जरी केलं बघा किती सुंदर दिसतं बघा. हे बालाजी महाराजांचे आशीर्वाद आहे. आपण काहीच नाही हो, जे दिवे लावायचे, दिवे लावण्यासाठी जे पानं आहे ते पानं आपण ठेवायचे. आता माझ्यासोबत अशी गंमत घडली, फुलं घ्यायच्या वेळेस फुलं घेतले मी समोरच्याकडून, नंतर म्हटलं विड्याचे पानं द्या, पण त्या समोरच्या व्यक्तीने विड्याचे पानं टाकलेच नाही त्यांनी विड्याचे पानं. मग ऐन टामावर मला उठून पूजेमध्ये उठून जाऊन जास्वंदाचे पानं असेल किंवा ते मला आणावं लागले. बालाजी महाराज परीक्षा घेता, लक्षात ठेवा. त्या व्यक्तीला मी विड्याचे पानं आणि फुलं सांगितले, त्यांनी गडबडीमध्ये फुलं दिले आणि ठेवून दिले. आता दिवे कसे बनवायचे, 7 दिवे लक्षात ठेवा. 7 दिवे बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ आहे, तांदूळाचं पीठ, केळी, गूळ आणि तूप हे एकत्र करून दिवे तयार करायचे. 7 दिवे तयार करायचे, साधे सोपे. हे आदल्या दिवशी जरी करून ठेवले तरी चालतं. आपण ह्या 7 दिवेमध्ये आपण तेल असेल हे टाकू शकता आणि पांढरे दिसण्यासाठी आपण ते तांदूळाचं पीठ असेल, केळी असेल, गूळ असेल, तूप असेल, हे सगळं मिश्रण करून बारीक 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 जे दिवे आहेत ते दिवे तयार करायचे. कारण की तांदूळ हे बालाजी महाराजांना खूप प्रिय आहे, हे लक्षात ठेवा. हे दिवे सगळ्यांनी बनवायचे. हे दिवे महत्वाचे. हे सगळ्यात दिवे आपण बनवा. दिवे नाही आले तर पंत्या करा. आता चरणतीर्थ करताना काय करायचं, आपण 2 लवंग, 2 इलायची, 1 तुळशीपत्र, भीमसेन कापूर, गूळ आणि पाणी हे एकत्र करून आपण चरणतीर्थ आहे ते चरणतीर्थ आपण तयार करू शकतो. हे साधं सोपं चरणतीर्थ आहे. आता आपली काही इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी पोटली आपण तयार करायची. ही पहिल्या शनिवारी करायची. त्या पोटलीमध्ये काय टाकायचं, 7 इलायची, 7 खारीक, 7 लवंग, 7 हळकुंड, 1 पानाचा विडा, 11 कॉईन. आणि आपली इच्छा असेल, आपल्या गाडी असेल, घर असेल, संतान प्राप्ती असेल, लग्न जमण्यासाठी असेल, त्या खेळणीतलं त्यामध्ये ठेवू शकता किंवा सरळ आपली चिठ्ठी लिहून त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. 7 इलायची, 7 खारीक, 7 लवंग, 7 हळकुंड, विड्याचे पान, 11 रुपये दक्षिणा. हे एकदाच करून ठेवायचं, पहिल्या शनिवारीच करून ठेवायचं. नंतर प्रत्येक शनिवारी आपण पूजेमध्ये ते ठेवायचं आणि नंतर देवघरामध्ये आपण ठेवून देऊ शकता. हे असे दिवे तयार करायचे. तांदूळाचं पीठ असेल, केळी असेल, असे दिवे टाकायचे. त्याच्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं, कारण की दिवे लावल्यानंतर त्यांना हळदीने आणि कुंकवाने गंध लावायचं. हे दिवे लावल्यानंतर एक प्रकारची एनर्जी येते बघा. आपण साधी सोपीच पूजा मांडली, काहीच नाही. पानं ठेवले, आपण कलश मांडला, पानं ठेवल्यानंतर 7 पानं ठेवायचे. गुळ असेल, फुटाणे, महाराज मला खूप आवडतात गुळ, फुटाणे लक्षात ठेवा. परत चरणतीर्थ मी तुम्हाला सांगितलं तसं चरणतीर्थ आणि तुळशीपत्र हे दुसरा प्रसाद. तिसरी गोष्ट म्हणजे तिळाचे लाडू. बालाजी महाराजांना तिळाचे लाडू कंपल्सरी लागतात. ह्या 3 गोष्टी प्रत्येक शनिवारी करणं महत्वाचं आहे. केळी असो तो प्रसाद दाखवायचा. हे आपण अशी पूजा पहिले मांडून घ्यायची सगळ्या गोष्टी. परत हे मनुके, काळी वस्तू बालाजी महाराजांना खूप आवडती. मनुके असेल, काळे अंगूर असेल, अंगूर भेटले तर अंगूर ते लावू शकता. आता दिवे आहे ते दिवे ठेवायचे. जप करत करत दिवे ठेवायचे. व्यंकटरमणा, गोविंदा गोविंदा असे दिवे आहे ते दिवे ठेवायचे हळू. आणि प्रत्येक शनिवारी दिवे करायला नाही जमले तर आपण पंथीमध्ये ठेवा, पण तुम्हाला दिवे करायला जमले ते दिवे पण करा. शेवटच्या शनिवारी दिवे करायचे. हे शेवटच्या शनिवारचं उद्यापन आहे, तर शेवटच्या शनिवारी 7 दिवे हमखास करायचे. असे दिवे लावायचे. दिवे ठेवल्यानंतर आपली जी सेवा आहे ती सेवा पूर्ण होते. दर्शन घ्यायचं. आता आपल्याला अभिषेक करायचा आहे. याच्या गोष्टीमध्ये 7 शनिवारमध्ये आपल्या घरातल्या गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक होतो. श्री सूक्त, पुरुष सूक्त, गणपती अथर्व शीर्षक घ्या. आपल्या कुलदेवतेचा टाक असेल त्याच्यावर पण श्री सूक्त, पुरुष सूक्त अभिषेक होतो. कुलदेवतेच्या टाकावर पण. आणि बाळकृष्णाची, आता गणपती बाप्पा आहे, हे सगळे दिवे लावून घ्यायचे. दिवे लावल्यानंतर अभिषेक करायचा, कारण की बघा दिवे लावल्यानंतर एक प्रकारची एनर्जी येईल. आता पूजा नुसती साधी सोपी मांडली आपण, पण खरं याच्यामध्ये मुख्य गाभा म्हणजे दिव्यांचा आहे. दिवे एकदा लागले की एक प्रकारची एनर्जी येते. म्हणजे बालाजी महाराज त्या दिव्यामध्ये, लक्षात ठेवा, माझा तर अनुभव आहे, दिवे लावल्यानंतर एक प्रकारची एनर्जी येते. आपण पूजा मांडतो ती साधी पूजा होती, पण ते 7 दिवे
एवढी 7 दिव्यामध्ये एवढी एनर्जी आहे, खूप चांगलं वाटतं आणि मन प्रसन्न होतं. दिवे लावून घ्यायचे. दिवे लावल्यानंतर आपण अभिषेक आहे, गणपती बाप्पाचा अभिषेक असेल, देवीचा अभिषेक असेल आणि बाळकृष्णाचा. गणपती बाप्पाला गणपती अथर्वशीर्ष घेऊ शकता. देवीचा अभिषेक करायचा असेल तर श्री सुक्त, पुरुष सुक्त, आणि बाळकृष्णावर अभिषेक करायचा असेल तर आपण श्री सुक्त, पुरुष सुक्त आपण म्हणू शकतो. काही नाही जमलं, गणपती बाप्पाचा ओम गणपती नमः म्हणून अभिषेक करू शकता. बाळकृष्णावर श्रीकृष्णाय वासुदेवाय म्हणू शकता. देवीवर ओम देवीचा जगदंबा जगदंबा म्हणून पण अभिषेक करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. दूध पाणी पंचामृतने अभिषेक करावा. आपल्या घरामध्ये पहिले आचमन करायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम गोविंदाय नमः. आचमन करणं महत्वाचं आहे. आणि एकदा पाणी खाली सोडून द्यायचं. सगळ्यात पहिले आचमन करायचं. आचमन केल्यानंतर मग आपण अभिषेकाला सुरुवात करायची. व्यंकटेशाय नमः. दिवे लावल्यावर कशी ऊर्जा येते, मन प्रसन्न वाटतं. सगळी मुख्य सेवा म्हणजे दिवे लावण्याचे. हे अभिषेक आहे. अशा पद्धतीने अभिषेक श्री सुक्त, पुरुष सुक्त अभिषेक आहे. श्री सुक्त, पुरुष सुक्त, गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, परत ही जी सेवा आहे ती प्रत्येक, आणि पादुका आपल्याकडे कुलदेवतेचं टाकणं असेल तर अशा पद्धतीने देव ठेवून आपण त्यांच्यावर जे अभिषेक आहे तो अभिषेक करावा. दिवे लावल्यावर बघा कसं वाटतं, मन प्रसन्न होतं. ही बालाजी महाराजांची साधी आणि सोपी सेवा आहे. हे कोणीही करू शकतं. तुमच्या मनामध्ये लग्न असेल, जॉब असेल, कोणत्या गोष्टी होत नसेल तर ही सेवा प्रत्येकाने कोणत्याही शनिवारापासून चालू करून द्या. याची 5 अध्यायाची विनामूल्य PDF मी टाकून देईल, ती सगळ्यांनी घेऊ शकता. विनामूल्य आहे. मला व्हॉट्सअपवर हाय मेसेज करा, तुम्हाला PDF आहे ते PDF देण्यात येईल. सगळ्यांनी बालाजी महाराजांचं व्रत करावं प्रत्येक शनिवारी. खूप छान अशा पद्धतीने मांडणी केली बघा, असं छान आणि प्रसन्न वाटतं. ही सगळी बालाजी महाराजांची इच्छा आहे, लक्षात ठेवा. अभिषेक आपण केल्यानंतर ही पोटली आहे. प्रत्येक ही पोटली सगळ्या शेवटच्या शनिवारी रोज लावायची. पोटलीला गंध अक्षता फुल व्हायचं. लाल फुलं असेल सगळे फुलं वाहून द्यायचे. जे देव आहे ते देव ते स्थानापन्न करायचे अक्षता वाहून. देवाला गंध अक्षता फुल व्हायचं. जे आपण ठेवणार आहे सगळीकडे फुलं व्हायची. फुलं ठेवून आपण नमस्कार करायचा. काही चुकलं असेल तर माफी मागायची. तुळशीपत्राने हे हा शेवटचा शनिवार आहे, उद्यापन आहे. मग शेवटच्या शनिवार निमित्त आपण पुसून अभिषेक करायचा. अभिषेक केल्यानंतर गंधाक्षता फुलं सगळीकडे फुलं वाहून द्यायची. दर्शन घ्यायचं. अशा पद्धतीने बालाजी महाराजांची सेवा आहे ती पूर्ण होते. नंतर 5 अध्याय आहे, ते 5 अध्याय आपण वाचायचे. बालाजीचे 108 नावं असेल, पद्मावतीचे 108 नावं असेल, लक्ष्मींचे 108 नावं आहे ते म्हणायचं. नैवेद्यामध्ये बालाजी महाराजांना तुम्ही, हे शेवटचं शनिवार असल्यामुळे ब्राह्मण, सवाष्ण, कुमारिका, मुंजा, मुली असेल, लहान मुली, हे जीव घातले बालाजी महाराजांच्या इच्छेने. आणि त्यांना वड्याची खीर असेल, वडे असेल, खीर असेल, अशा पद्धतीने छानपैकी नैवेद्य बालाजी महाराजांनी करून घेतला. हे शेवटचा शनिवार आहे. छानपैकी नैवेद्य बघा. पूजा साधी आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडली बघा, साधी सोपी, पण एवढं प्रसन्न वाटतं फक्त दिव्यामुळे. मला तर फक्त दिव्यामुळे प्रसन्न वाटतं. खूप छान आणि मन प्रसन्न होतं. बालाजी महाराज प्रत्यक्ष येत असतात. त्याच्यामध्ये जो अनुभव आहे तो अनुभव मी आपल्याला सांगतो. त्याच्यामध्ये अशी पूजा मांडणी करून घ्यायची. सगळ्यात रात्री 11 वाजले आम्हाला. 11 वाजेपर्यंत लोक येत होते, प्रसाद देत होतो आम्ही, चरणामृत देत असेल. हे सगळे केल्यानंतर सगळ्यात शेवटी एक व्यक्ती आले. ते म्हणे आम्हाला गुरुजी इथंच राहता का? म्हटलं हा. पूजा दिवसभर तशी ठेवली होती, रात्री पण तशी ठेवली. त्यांना चरणामृत असेल, प्रसाद असेल तो घेतला आणि गेली. ते म्हणे तुमचं घर सापडत नव्हतं पण सापडलं. बालाजी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात येत होते. आणि ते सद्गृहस्थ ते एकटे होते आणि त्याच्यासोबत 2 महिला होत्या बघा. अचानक आले, मी त्यांना काही ओळखत नाही, काही नाही. एक सद्गृहस्थ आणि 2 महिला ते आले. दर्शन घेतलं बालाजी महाराजांचं. दर्शन घेऊन खूप छान पूजा झाली. रात्री 10, 10:30, 11 वाजता आले ते. आम्ही सगळे झोपण्याच्या तयारीत होतो. शेवटी आले, दर्शन घेतलं. पण बालाजी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येत असतं म्हणून मी जास्त त्यांना काही विचारलं नाही. पण बालाजी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येत असतं. 7 शनिवारचं उद्यापन हे 7व्या शनिवारी करायचं. ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र, ब्राह्मण, सवाष्ण, कुमारिका, मुंजे असेल ते जीव घालायचं. आणि अशा पद्धतीने बालाजी महाराजांना उद्यापन आहे ते उद्यापन आपण करावं. छानपैकी उद्यापन झालं. उद्यापनाला तुम्ही बालाजी महाराजांना खीर खूप आवडते, लक्षात ठेवा. खीर असेल, कढी असेल,
तांदळाची खिचडी, वडे, पोळी असेल, चपाती असेल, कोरडी भाजी असेल, ह्या पद्धतीने साधं आणि सोपं बालाजी महाराजांना नैवेद्य करायचा. वरण भात, भाजी, पोळी, खीर हा नैवेद्य करायचा बालाजी महाराजांना. वडे खूप आवडतं बालाजी महाराजांना. तांदळाची खिचडी, आरती करायची. बालाजी महाराजांची आरती असेल, गणपती बाप्पाची आरती असेल. आमच्या इथे मला जे महादेव सापडलेले त्यांना आपण नैवेद्य दाखवतो रोज सकाळ संध्याकाळ. आपण जे जे खाऊ ते बालाजी महाराजांना किंवा महादेवांना आम्ही दाखवतो. नैवेद्य दाखवायचा, नैवेद्य आरती करायची. ती पूजा दिवसभर तशीच ठेवायची. दुसऱ्या दिवशी ती पोटली आपल्या देवघरात ठेवायची. पूजा दुसऱ्या दिवशी विसर्जन करायची. ते पानं असेल, पानं तुम्ही सगळे प्रसाद म्हणून पानं खाऊ शकता. विड्याचे पानं, दिवे असेल, दिवे गाईला असेल त्यांना देऊ शकता. कलश असेल तर तो कलशातलं पाणी पण सगळ्यांनी अंघोळीच्या पाण्यात घेऊ शकता. मूर्ती असेल, दुसऱ्या दिवशी पूजा सगळी उचलून घ्यायची. असं साधं आणि सोपं बालाजी महाराजांचं व्रत कोणीही करू शकतो. तांदळाचे दिवे नाही जमले तर शेवटच्या शनिवारी दिवे लावावे. परत ते दिवे नाही जमले तर पंथीमध्ये लावा. अशी साधी आणि सोपी पूजा मांडणी आपण करून बालाजीचं व्रत तुम्ही अवश्य करावं. बालाजीचं व्रत करताना पहिल्या शनिवारी खूप वेळ लागला होता आम्हाला आणि होतं, ही सेवा खूप चांगली आहे, होतं.